नमस्कार, माझे नाव कुमारी अंकिता आनंद गोळे. माझा कोड क्रमांक आहे 3. आदरणीय व्यासपीठावर माझ्यासमोर बसलेले तज्ज्ञ परीक्षक, माझ्या मित्रमैत्रिणींनो, गुरुजन वर्ग आणि माझ्या मायबाप श्रोते वर्गांनो, मी आपणासमोर विषय मांडते, कौटुंबिक सुसंवाद काळाची गरज. भारत म्हणजे आदर्श संस्कृती आणि आदर्श संस्कृती म्हणजे भारत. भारत म्हणजे आदर्श संस्कृती आणि आदर्श संस्कृती म्हणजे भारत, असे समीकरण एका काळात होते. पण आता हे समीकरण बदललंय. हे समीकरण का बदललंय? कारण माणसामधील, कुटुंबामधील संवाद आज हरवत चालला आहे, नष्ट होत चालला आहे, लुप्त होत चालला आहे. कवी शशिकांतजी शिंदे म्हणतात, पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा. भजन कीर्तन करीत गाव अख्खी रात्र बसायचा. गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटलाय. गाव पण हरवल्यानं माणूस पण गारटलाय. माणूस पण एवढं घारटलाय की एकाच कुटुंबामध्ये राहून सुद्धा आपण संवाद साधत नाहीये, एकमेकांपासून दूर जात आहे. माणूस माणसापासून दूर जात आहे. माणूस आपल्या मूळ अस्मितेपासून दूर जात आहे. जेव्हा आपण माणुसकीचा धागा विणू ना, तेव्हा खऱ्या अर्थाने माणुसकी निर्माण होईल. मातीच्या भिंतींना सिमेंटचा लिलावा आला, परंतु माणुसकीचा ओलावा हवेत उडावा तसा उडून गेला. पुन्हा हाच माणुसकीचा आपल्याला ओलावा जर निर्माण करायचा असेल ना, तर सर्वांनी संवाद साधलाच पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने माणुसकी निर्माण होईल. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा तर आहेतच, मात्र त्यांच्याबरोबर काही भावनिक गरजाही माणसाच्या जगण्यासाठी उपयुक्त ठरतात. माणसाच्या गर्दीतही माणूस आज एकटा पडत आहे. हे एकटेपण सहन न झाल्याने विचित्र वागणारी माणसे आपल्या आजूबाजूला असंख्य दिसतात. मानव हा समाजशील प्राणी आहे. तो आपल्या भावना व्यक्त करणे आणि दुसऱ्याच्या भावना समजून घेणे त्याला आवडते. त्यासाठी महत्वाचा ठरतो तो संवाद. आणि हा सुसंवाद चांगला असेल तर माणसाचे जगणे आनंदी आणि सुखकर होऊन जाते. आजच्या धावपळीच्या जगामध्ये, आजच्या धकाधकीच्या जगामध्ये सर्वजण कामामध्ये व्यस्त आहे, सर्वजण घड्याळाच्या काट्यावरती धावत आहेत, पळत आहेत. त्यामुळे काय होत आहे तर आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. कुटुंबामध्ये काय चाललंय हे समजत नाही. आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही. एकाच घरात राहून आम्ही आपणास दिसत नाही. हरवला तो आपुलकीचा जिव्हाळ्याचा संवाद आणि घरामध्ये नित्य चाले वादविवाद. जेव्हा आपल्याला वादविवाद संपवायचा असेल, घरामधला वादविवाद जर नष्ट करायचा असेल, तर सर्वांनी समंजसपणाने त्या विचारावर, त्या संवादावर तोडगा काढला तर नक्कीच आपण सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आजकाल वृद्धाश्रमांची संख्या का वाढते बरं? कारण त्यासाठी सुद्धा महत्वाचा ठरतोय तो संवाद. आणि हा संवाद आज कुठेतरी लुप्त होत चाललाय. एकत्र कुटुंब पद्धतीने आता विभक्त कुटुंब पद्धतीची जागा आता विभक्त कुटुंब पद्धतीने घेतली, बरोबर ना? त्यामुळे कुटुंबातलं जे नातं होतं आपुलकीचं, जिव्हाळ्याचं, ते आता नष्ट होत चाललंय. जहाँ डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. पण आता मला असं म्हणावंसं वाटतं, जहाँ देखो वहाँ है वृद्धाश्रम. अब कैसा होगा मेरा भारत देश. जर आपल्याला वृद्धाश्रमांची संख्या कमी करायची असतील, आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींच्या विचारांचा आदर करून त्यांच्या विचारांप्रमाणे त्यांना समजून घेतलं तर निश्चितच आपल्या महाराष्ट्रामधील, आपल्या भारतामधील वृद्धाश्रम कमी झाल्याशिवाय राहणार नाही.
अरे ज्यांनी आपल्या 9 महिने पोटात सांभाळलं, हाताचा पाळणा केला आणि लहानाचं मोठं केलं, आपण त्यांना वृद्धाश्रमात टाकतोय, ही खरंच खूप मोठी शोकांतिका आहे बांधवांनो. परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. लक्षात ठेवा, परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही खूप मोठी शोकांतिका आहे. आजकाल तरुणांच्या आत्महत्या का वाढलाय? हा कधी विचार केलाय? नाही. कारण त्यांच्या पालकांमधला आणि तरुणांमधला जो संवाद आहे तो आता हरवत चाललाय. तरुण वर्ग आपल्या पालकांशी, आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींशी जास्त बोलला जात नाहीये, कारण एकमेकांची मतं विरुद्ध दिशेने वाहत आहेत. त्यांच्यामध्ये दरी निर्माण झालेली आहे, पोकळी निर्माण झालेली आहे. जेव्हा त्यांच्याशी आपण दिलखुलासपणे, मनमोकळेपणाने जेव्हा संवाद साधू ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तरुणांच्या आत्महत्या कमी झाल्याशिवाय राहणार नाही. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ज्याप्रमाणे आपण घर झाडून जेव्हा रूम स्वच्छ दिसते, घर स्वच्छ दिसतं, त्याचप्रमाणे आपण इतरांशी आपल्या भावभावना, आपले विचार एकमेकांशी बोलल्याने जेव्हा आपण बोलू तेव्हा आपलं मनही मन मोकळं होतं आणि आपल्याला आनंद होतो. आणि टेन्शन, डिप्रेशन ह्यासारखं जे घातक जे विचार आहेत ते आपण आपल्याला लागू देत नाही. आता माझंच उदाहरण घ्या ना, आमच्या घरामधलं. जेव्हा मी लहान होते तेव्हा आमच्या घरामध्ये आम्ही एकूण 15 जण राहत होतो. परंतु ही नात्यांमधली जी बीन आहे, विभक्त कुटुंब पद्धत आहे, त्याच्यामुळे आता केवळ आम्ही 3 जण घरात राहिलेलो आहोत. हे कशामुळे झालं की संवाद हरपला. जी एकमेकांना समजून घेण्याची जी बाजू होती ती आता कुठेतरी नष्ट होऊ लागली. हे खरंच खूप विघातक आहे. त्याचा वाईट परिणाम आपल्याला पुढे दिसणार आहे. एका कवीने खूप छान लिहिलंय, संवाद नव्याने पुन्हा साधला पाहिजे, संवाद नव्याने पुन्हा साधला पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, लोक येतील धावून शब्दांवरी, लोक येतील धावून शब्दांवरी, वागणे आपुले चांगले पाहिजे, अन संवाद नव्याने पुन्हा साधला पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. त्यामुळे हा संवाद नात्यांचा आहे, तो नात्यांचा नाही ह्यांचा, हा नात्यांचा आहे. तो आपण विनत राहिला पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने माणुसकी आपल्याला जगवायला शिकवेल, जगू शकेल. आणि चला तर मग संवादाने आपण एकमेकांच्या भावभावना समजून घेऊया आणि संवाद साधूया आणि संवादाने एकमेकांशी गुण्या गोविंदाने नांदूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.